अंबरनाथ एमआयडीसी मधील रासायनिक प्रदूषणामुळे कामगाराचे आरोग्य धोक्यात. ग्रीन झोन मधील केमिकल कंपनींना परवानगी कशी? ग्रिपॉन फास्टर्स घेणार आहेत कायदेशीर मार्ग. अंबरनाथ एमआयडीसीतील ग्रीन झोन मधील ऑरेंज कॅटेगरीचे परवानगी मिळालेल्या एका नामांकित रासायनिक कंपनीमुळे शेजारी असलेल्या ग्रिपॉन फास्टर्स कंपनीतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रासायनिक कंपनीतून होणाऱ्या धोकादायक वायुगतीमुळे कामगारांना श्वासाचा त्रास आणि डोळ्याची जळजळ असा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या विषारत वायूमुळे ग्रिपॉन फास्टर्सच्या उत्पादनाचे आणि वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कायदेशीर कारवाईचा इशारा. ग्रीन झोनच्या परिक्षेत्रात ह्या केमिकल कंपनीला परवानगी मिळाली कशी, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. या परवानगीची ग्रिपॉन फास्टनर्स कडून कायदेशीर पडताळणी केली जाणार आहे. या गंभीर त्रासाबाबत ग्रिपॉन फास्टर्सच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी माध्यमातून केली जात आहे. प्रतिनिधी निधी उमराण्यासोबत बदलापूर न्यूज चॅनल अंबरनाथ. कंपनीमध्ये अनेक कर्मचारी आहेत, काही त्रास होतोय लगत असणाऱ्या कंपनीमुळे. काय नेमका त्रास होतो तुम्हाला? त्रास म्हणजे तिकडे सगळं ॲसिड वगैरे वापरलं जातं, तर त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना आमच्या श्वसनाचा वगैरे त्रास होतो आहे आणि डिस्टर्ब होतात ते बाजूला असल्यामुळे थोडंफार. आणखी काय बाकीचं मग त्यांना कधी कधी कोणाला म्हणजे त्याच्यामुळे त्रास खूप इतका होतो की ते काम पण नाही करू शकत तिकडे मशीनवरती, कारण बाजूलाच असल्यामुळे तर एकदम फ्लोनेच येतं, ते ॲसिडचा वगैरे वास वगैरे खूप येतो. कशाचं उत्पादन केलं जातं त्या कंपनीमध्ये? त्या कंपनीमध्ये गॅल्वनाईज होतं, त्याच्यामध्ये झिंक आणि ॲसिड वगैरे असं सगळं वापरलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामुळे तो त्रास होतो आणि आमचं याच्यामध्ये रूफिंग पण सडतं आहे आमच्या कंपनीचं. आणि आमचं इंजिनिअरिंग झोन असल्यामुळे इथे आमचं जे इंजिनिअरिंग प्रोडक्ट आमचे नेल्स आहेत, खिळे बनतात आमच्या इथे, तर ते लोखंडाचे असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम होतो, ते रस्टेड होतात लवकर. नुकसान पण होतं आहे आमचं. आम्ही जास्त दिवस इकडे ठेवू शकत नाही, म्हणून आम्ही दुसरीकडे प्लॉट घेऊन ते हलवलं, तिकडे हलवतो आम्ही, असं करतो. तर ते सगळे प्रॉब्लेम्स आहेत इकडे. आणि रूफिंगला पण आमचे सगळे आता हे मेटलचे पत्रे आहेत, याला पण प्रॉब्लेम होतो, हे पण गंजाला स्टार्ट होतं जर लवकर हे काय आलं तर. आता तुमचा जो प्लॉट किंवा कंपनी आहे तो ग्रीन झोन आहे, परवानगी लगतच्या कंपनीला कोणती आहे? त्यांना काहीतरी ऑरेंज झोनची परवानगी दिली आहे. तर हेच की MPCB असं ग्रीन झोनमध्ये ऑरेंज झोनची परवानगी कशी देऊ शकते? तर हा अलाउड नाही आहे, कारण इकडे इंजिनिअरिंग प्रोडक्ट बनतात सगळं आणि त्याच्यामध्ये हे ॲसिड वगैरे सगळं वापरणं वगैरे हे अलाउड नाही आहे. तर MPCBने कसं परवानगी दिली हे विचारायचं त्यांना की MPCBला. नाव काय आणि किती वर्षांपासून हा त्रास होतो? कंपनीचं नाव GDP मेटल प्रोसेसर आहे आणि जवळजवळ 1 वर्ष झालं. तुम्ही तक्रार केली होती का? हा MPCBला तक्रार केली आहे. काय अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात त्यांच्याकडे सगळ्या म्हणजे सर्टिफिकेट्स वगैरे सगळं ओके आहे त्यांचं, मग आम्ही त्यांना काही करू शकत नाही असं म्हणतात ते. एकीकडे आर्थिक नुकसान होतंय, दुसरीकडे शरीरावर सुद्धा परिणाम. कोणीकडून नुकसान आहे, आमचं आर्थिक नुकसान पण आहे आणि कर्मचाऱ्यांना पण त्रास होतो त्याचा. तर त्यासाठी आम्ही तक्रार केली होती, तर त्याचं काय निष्पन्न निघालं नाही तुम्ही काय मागणी असणार आहे MPCB प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तुमची? अशी प्लॅन त्यांचं बंद करण्यात यावं, कारण आम्हाला त्रास होतो आहे. दुसरीकडे कुठेतरी त्यांना हलवत यावं, त्यांना जागा द्यावी दुसरी पर्यायी करून. वरिष्ठ लेवलला तुम्ही तक्रार करणार आहात का? हो, करायची आता इथे काय नाही झालं म्हणून वरिष्ठ लेवलला जावंच लागेल आम्हाला. म्हणजे काम